टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरून जे पुणेकर रोजचा प्रवास करतात त्या पुणेकरांना वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती रोजच अनुभवायला मिळत आहे। खरं तर या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी यासाठी उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं। आता जो उड्डाणपूल आपल्याला दिसतोय हा वडगावच्या दिशेने जाणारे हे सगळे ही वाहतूक आहे आणि हा उड्डाणपूल बांधल्यानंतर काही प्रमाणात वाहतुकीच्या कोंडीतून जी आहे ती पुणेकरांची सुटका होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येत होता। मात्र अजून देखील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। खरं तर एक बाजू जी आहे ती 1 मेला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली, तर दुसरी बाजू आपण पाहतोय की अजून देखील या दुसऱ्या बाजूचं काम सुरू आहे। हे दुसऱ्या बाजूचं जे काम सुरू आहे ते पुढील 2 महिन्यांपर्यंत हे काम चालेल आणि 2 महिन्यानंतर ही दुसरी बाजू जी आहे ती वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल अशा प्रकारचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येतोय। मात्र एक बाजू खुली करून देखील ट्रॅफिकची जी समस्या आहे, वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी नागरिक आपल्या कामासाठी मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडतात आणि आपल्या कामावरून सुट्टी झाल्यानंतर आपल्या घराकडे निघायला लागतात त्यावेळी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक कोंडी, अगदी हा उड्डाणपूल बांधण्यात आला या उड्डाणपुलावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं यापूर्वीच पाहायला मिळालं आहे। खरं तर ही दुसरी बाजू ज्यावेळी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल त्यावेळी या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मात्र ही दुसरी बाजू खुली होण्यासाठी आणि या पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी सध्या जर आपण पाहिलं तर डांबरीकरण असेल किंवा इतर जी या पुलाची कामं असतील ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे 2 महिने जे आहे ती पुणेकरांना ही दुसरी बाजू सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल सध्या तरी असं दिसतंय। कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।